जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे. अखेर राज्य सरकारी कर्मचारी, विशेषतः निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे जे शासकीय कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, त्यांच्यासाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अखेर अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा कोणता फायदा कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे जे कर्मचारी आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले कर्मचारी जे आहेत, त्यांना त्यांचं सेवानिवृत्ती वेतन देय संदर्भात जे प्रस्ताव दाखल केले जातात ते महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982 मधील सूचनेनुसार दाखल केले जातात. आणि या कर्मचाऱ्यांचे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासकीय येणं आहे का किंवा वसुली कुठली सुरू आहे का, या संदर्भातली माहिती आणि त्याचबरोबर विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही सुरू आहे का, या संदर्भातली खात्री करण्यासाठी माहिती मागवली जाते. आणि ही माहिती मागवत असताना कर्मचाऱ्याच्या त्यानं केलेल्या संपूर्ण कार्यालयांच्या संदर्भातली ही माहिती मागवली जाते. म्हणजे या माहितीची काही गरज नसते. पूर्वीच्या सर्व कार्यालयाकडून माहिती मागवणं अपेक्षित नसतं आणि तरीसुद्धा या संदर्भातली माहिती मागवली जाते. आणि या संदर्भातला हा वेळ जो आहे तो वेळ भरपूर असल्यामुळं सदर माहिती वेळेवर प्राप्त होत नसल्याच्या कारणास्तव या माहितीअभावी सेवानिवृत्तीचा परिपूर्ण प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे विहित वेळेत पाठवला जात नाही. आणि यामुळं सेवानिवृत्त कर्मचारी उपजीविका जी आहे ती निवृत्तीवेतनावर असल्यानं कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आर्थिक उच्चमना होत असते. शासन सेवेत इतकी वर्षे सेवा केल्यानंतर या संदर्भाने मिळणारी वागणूक ही असंवेदनशील असल्यानं या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नियम 132 व परिशिष्ट 5 मध्ये ज्या सूचना आहेत, या अनुषंगानं ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र किंवा ना देय प्रमाणपत्र जे आहे ते संबंधित कार्यालयामध्ये जो कर्मचारी आहे, जो निवृत्त होणारा आहे, त्या कार्यालयाची माहिती जी आहे त्या कार्यालयामधूनच घेण्यात यावी. कर्मचाऱ्यानं याच्या अगोदर केलेली जी सेवा आहे त्या सेवेसंदर्भात माहिती मागवण्याची काही गरज नाही. या संदर्भात अशी ही माहिती याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. वेतन व भत्ते व रजा वेतनासंदर्भात ज्या कार्यालयाकडून वेतन अदा केलं जातं त्याच कार्यालयातून वेतन व भत्त्यासंदर्भातील थकबाकीची रक्कम अदा केली जाते. तसेच रजा वेतनसुद्धा अदा केलं जातं. त्यामुळे पूर्वीच्या कार्यालयाकडून उक्त माहिती घेण्याचं प्रयोजन राहत नाही. आयकर वजाती संदर्भात सुद्धा या कार्यालयाकडून, म्हणजे संबंधित कार्यालयात ज्या कार्यालयात कर्मचारी नोकरीवर आहे किंवा संबंधित आस्थापनेवरती नियुक्त आहे त्या कार्यालयाकडून ही माहिती मागवली जाते. थोडक्यात वरील सर्व माहितीसाठी अन्य कार्यालयाकडून ना देय प्रमाणपत्र मागवण्याचं प्रयोजन राहत नाही. त्यामुळं सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखास असं सूचित करण्यात येतं की यापुढे सेवानिवृत्त प्रकरण सादर करण्यासाठी इतर कार्यालयांच्याकडून ना देय प्रमाणपत्र मागवण्याची प्रथा जी आहे ती बंद करण्यात यावी. आणि शासन निर्णयातील ना देय प्रमाणपत्राची तरतूद जी आहे ती विचारात घ्यावी. ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र या संदर्भातली कार्यवाही देखील जी आहे ती याच पद्धतीनं करण्यात यावी. ज्या कार्यालयामध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायिक कार्यवाही सुरू आहे त्याची माहिती कर्मचारी सध्या ज्या कार्यालयात कार्यरत आहे त्या कार्यालयात प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्यापासून 3 महिन्याच्या आत कळवणं आवश्यक राहील. आणि संबंधित कर्मचारी येत्या 6 महिन्यात सेवानिवृत्त होणार असेल तर वरील माहिती तत्काळ म्हणजे 1 आठवड्यात द्यावी. तर अशा पद्धतीनं विभागीय चौकशी अथवा न्यायिक कार्यवाहीबाबत कोणत्याही माहिती संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध विहित कालावधीत प्राप्त झाली नाही तर त्याच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित नाही असं गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात यावी. वरील कालावधीमध्ये विभागीय चौकशी अथवा न्यायिक कार्यवाही संबंधातील जी माहिती आहे
ती पाठवण्यात आली नाही. परिणामी सेवानिवृत्ती प्रस्ताव सादर झाला आहे. ही बाब निदर्शनास आल्यास माहिती वेळेवर न देणाऱ्या संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखाविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल आणि या अनुषंगानं निवृत्तीवेतनाची कार्यपद्धती करण्यासाठी विहित केलेल्या कार्यपद्धतीचं वेळापत्रकाचं प्रत्यक्ष पालन होत आहे याची दक्षता घ्यावी आणि निवृत्तीवेतनाची कागदपत्र विहित नमुन्यात सर्व बाबतीत यथोचितरित्या पूर्ण करून शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 6 महिने अगोदर महालेखापाल कार्यालयाकडे पाठवले जातील याची काळजी घ्यावी. ज्या अनुषंगानं निश्चितच राज्यातील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आहेत, रिटायर्ड झालेले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल. सविस्तर हा शासन निर्णय आपण स्क्रीन पॉज करून पाहू शकता. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.